आता त्याला तिथे त्याला खाली नाही नाही त्याला जोडून जिथे सुरुवात झाली ना त्याला जोडून आलं का हे ऑप्शन असं आहे VTC असं आहे म्हणजे वर्णन आलेले पहिल्या जागेचे ऑप्शन सुद्धा आपल्याला पत्रकार सातत्याने लिखाण करतात, लेखक सातत्याने लिखाण करतात, कवी सातत्याने लिखाण करतात. तुम्ही जे हे काही मार्गदर्शन करताय पत्रकाराला याचा अर्थ ही शिक्षण व्यवस्था फेल आहे का? आम्हाला त्या संदर्भात माहिती द्यायची तुम्ही सांगायला लागलेली आहे. व्याकरण काही लोकांनी शिकलेलं आहे. व्याकरणानुसार तुम्ही आता स्त्रीलिंगी शब्द नाही पदासाठी तोच शब्द वापरला जातो. व्याकरण वाचले स्त्रीला स्त्रीलिंगी वापरला पाहिजे तर्खड करापेक्षा आपण हुशार नाही. स्त्रीला स्त्रीलिंगी शब्द वापरला पाहिजे असं ठाम तर्खड करा. मला असं म्हणायचं तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की आम्ही पहिलीपासून 10वी 12वी शिक्षण व्यवस्था दिले का भाषेबद्दलची माहिती कमी आहे. नाही तुमचा गैरसमज माझा मी काय विशेष शिक्षण व्यवस्थेत येतोय आम्ही सगळे तुम्ही सांगताय की मराठी आम्हाला आवडत आहे हे कोणी म्हटलं असं आहे तुम्हाला मराठी येते बरोबर आहे तुम्हाला मराठी येते असं म्हणलं नाही पहिल्याची वाक्य बरोबर होते पहिली काय तुम्ही पुढचं ऐकलं नाही मी मला 5 मिनिटं तुम्हाला वर्गाला सांगितलं की ॲड म्हणतात की पुढचं देणार आहे तुम्ही एकदम तुमच्या भावना करतो अहो मी पहिल्याने नावाने मला मराठी येते असं भावना म्हणलं नाही. एकदम तुमचं बरोबर नाही शिक्षण व्यवस्था नाही तुम्ही एकदम शिक्षण व्यवस्था व्यवस्थेकडे जायला पाहिजे शिक्षण व्यवस्थेने आम्हाला न्यूज 23 मराठी न्यूज 23 मराठी यूट्यूब आणि पोर्टल आणि हे जे अक्षर आहे म्हणजे आता मी हे वर्णमाला शिकवायचे निमंत्रण विचारले कारण मुळे समजून नाही पोर्टल
टोटल आहे तुम्ही आणि नंतर येतो ही जी 5 अक्षरे आहेत याला अनुनासिक म्हणतात आणि या अक्षराचा उपयोग सहसा कधी केला जात नाही पण चुकीच्या पद्धतीने केला जातो. हे तुमच्यासाठी जरी नसलं तरी तुम्ही इथे जाऊन घरी जाऊन तुमच्या मुलाला सांगा अशी मला अपेक्षा आहे म्हणून मी हे सांगतो. म्हणून मला अर्धा तासाची भरून सांगता येते आणि 4 तासाची सांगते. ही तर हाताला माझ्याकडे का आला तिथे त्याचं कारण असं की या प्रकारची जी अक्षर आहे तर या गटामध्ये या अनुनासिकाच्या गटामध्ये जे अक्षर असतात ते अक्षर जर आलं तर हा बोलणार असं नाही म्हणते. ऍड हा शब्द लिहिताना हा ड पडल्या गटात आला या म्हणल्या गटात म्हणून काय आलं तर कळलं का एवढं सारखं नाही बरोबर आहे नंतर असं काय कुणीतरी दलदलीकरण असं लिहितं का पाहिलं नाही दलदलीकरण असं का लिहितात तर या म्हणल्या गटामध्ये हा आल्यामुळे हा इथे पकडला कळलं का आता पूर्वी म्हणलं मला शिकवायची पाहिजे हे मराठवाडा शिकवायला 3 तास पाहिजे आणि मराठी प्राध्यापकाने वर्गात बसतात आणखी तुम्हाला सांगतो तुम्ही कोण सांगत नाही ज्यांनी मला हे शिकवलं ना तेव्हा वर्गात बसतो. ठीक आहे ओके सर. आता आपण अनुस्वारापासून सुरुवात केली तर आपण कुठे समजा एका घरात हा शब्द समजा अनुस्वार काय अनेक विचार होत हे बरोबर जर एका घरात होते पण त्या घरात जर द्यायचं असेल त्या घरात जर द्यायचं असेल या आणि जर मला घरात जर द्यायचं असेल घरात जर द्यायचं असेल तर या आवाजातून पाहिजे. एका श्रवणात एका अनेक प्रकारच्या ग्रंथांमध्ये श्रवणे श्रवणात असं आणि श्रवणाचं ज्ञान श्रवणाचं असं ज्ञान नाही. एका चौकात आणि पुढे चौका आणि चौकात जर ज्ञान झालं तर तुम्हाला असं ज्ञान नाही. हा एका गावात अनेक गावात ज्ञान तुम्हाला तर अनुस्वार द्यावा लागेल आणि अनुस्वार द्यावा लागेल आणि गावात जर दिलं तर असं या ते आपल्या म्हणून लक्षात ठेवा. तुम्हाला मराठी येतं असं अनुभव म्हणून ते तुम्ही गोष्टी पण थोडंसं आजच्या घरी माणूस तेवढे तुम्ही नंतर जे गाव आहे म्हणजे पुलगाव गाव आहे समजा पुलगाव गाव आहे या गावाकडे अनुस्वार देतात. या गावावर अनुस्वार द्यायचे गाव नावावर गाव म्हणजे ज्या गावाच्या नावामध्ये गाव असं दिलेलं आहे त्या गावाचा अनुस्वार द्यायचा नाही. पण इंग्रजीमध्ये म्हणजे जे गावाचे असं द्यायचं झालं सुंदर असं द्यायचं या गावावर अनुस्वार द्यायचं नाही. पण इंग्रजीमध्ये मात्र त्याला स्पेलिंग लिहिताना तुम्हाला असं द्यावं लागेल. याच्यातही कवर करतो. याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो कोणी सांगू शकता. आता तुम्ही का सांगितलं त्याच्या पाठीमागे कारण आहे तुम्हाला कळून चुकलंय.
आपण जर असं सांगितलं तर हा काहीतरी म्हणून आणि नाही सांगितलं तरी हा असं त्याच्यापेक्षा चूक असं म्हणलं. म्हणून चॅप्टर कोण आपल्याकडे बसला पाहिजे, कल्पना अंतर बाहेर नको. या सुद्धा अर्थ स्वर असं होत नाही. याचा अर्थ होते देव का, आणि याचा अर्थ होतो स्वर. याचा अर्थ होतो स्वर. हे लक्षात घे. या बरोबर आहे. म्हणून भस्मासुर हा जो शब्द आहे तो कसा आला? कारण भस्म अधिक असुर. सूर म्हणजे सूर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस. आणि याला भस्म शब्द इथं आल्यामुळे भस्म या नंतर आल्यामुळे भस्म असं झालं आणि सूर असं झालं. त्यावेळेस भस्म शब्द निघाला हा असा निघाला. याचा उपयोग नाही. सूर हा शब्द जर तुम्ही असा लिहिला तर याचा अर्थ काय होते? याचा अर्थ काय होते? याचा अर्थ होतो मुलगा. हे जर शब्द तुम्ही याचा अर्थ होतो मुलगा. आणि जर तुम्ही असं लिहिला तर याचा अर्थ होतो धागा. तुम्ही जर सुंदर असं लिहिला म्हणून केशव सुंदरीसाठी असं लिहिला असं नाही. त्याच्यामध्ये तुमच्या मराठवाड्यामध्ये गांधीजी कवी लोक आहेत. कवी लोक आहेत त्याचं नाव असं बरोबर ते म्हणजे ना भो महानो, ना भो महानो, महानो नंतर शिंदे हे तुम्ही असं लिहितात. बरोबर आहे. तुमचं काही चुकलं नाही. पण याच्यावर अनुस्वार आहे. नामदेव भगवानी महानो नंतर पृथ्वीराज गुणसाठी शिंदे. हे कृपा आपण नावं बरोबर देऊ. ते अर्थ बरोबर देव करा. अपमान. आता तुम्ही मला इतके दिवस तर आम्ही लिहित नाही ते तुमची म्हणा तुमचे कोणतं बरोबर तुम्ही हा अनुस्वार बरोबर द्या. कवीचं बरोबर नाव बरोबर पाहिजे. नाव असं आपण आहे. आणि मी जाताना शब्दामध्ये तावर अनुस्वार नको असं मी म्हणालो. जी क्रियापद आहे चालणे, बोलणे, वागणे, खाणे, पिणे, बघणे याचा जेव्हा सामान्य होतो कोणताही शब्द वापरत नाही. याचा जेव्हा सामान्य होतो तेव्हा त्या अक्षराच्या तावर अनुस्वार द्यायचा नाही. चालताना, जाताना, बोलताना, पिताना, खाताना या तावर अनुस्वार द्यायचा नाही. असताना, नसताना, बसताना, घडताना या तावर अनुस्वार द्यायचा नाही. किती चुका आपल्या कमी झाल्या त्याच्या नंतर कोणतेही यंत्र आपल्याला दिलं पाहिजे. कोणतेही यंत्र म्हणजे मी काही आपल्याकडे तुम्हाला 100% पाहिजे तरी पण मला 100% बरोबर. मी रस्व मी विचारला पाहिजे लोकांना. नंतर मी, तू, ती, ही, जी हे आहे. हे हे दीर्घ तरी जेव्हा याला प्रत्येक तूच जेव्हा तुला होतं, तीच जेव्हा तिला होतं, हीच जेव्हा हिला होतं, जीच जेव्हा तिला होतं. तिला म्हणजे डिस्ट्रिक्ट नाही. जी आता नोटीस गेली असं म्हणतो जी शब्द वापरतो हे समजणार. याचा वेगळा पण मी जर आपण मीला होत नाही त्याचं मला होते. समजा असं जर झालं असतं मी जर मीला झालं असतं तर ती जर तिनं होते, ती जर तिनं होते तर मी जर मीला झालं असतं तर असं झालं असतं. आणि याला जर न लागला असता तर लोकांनी मीनं पण म्हटलं असतं ना. अजूनही लोक म्हणतात मीनं. तो व्याकरण दृष्ट्या 100% बरोबर आहे. आणि आपण त्याला दिलं होतो की याला
भाषा कधी शुद्ध आणि अशुद्ध नसते. ज्याला आपण अशुद्ध म्हणतो ती बोली भाषा असते. तिचा आपण आदर करतो. जे बोलताना जन्म झाला बाबांनी सांगितली तिचा आपण आदर केला पाहिजे. ती भाषा बोलती म्हणून आपण भाषा समजत आहे. एकट्या प्रमाण भाषेच्या बरोबर आपली भाषा शुद्ध नाही. खेड्यापाड्यातल्या माणसाला भाषा समृद्ध केली आहे असं मला म्हणणं आहे. आणि खेड्यातल्या पोरांना जेवढे शब्द माहीत आहे तेवढे शहरात जन्मात झालेल्या लेकराचे माहीत नाही असं माझं म्हणणं आहे. तुमचं पण अनुभव तसा असावा. कारण शहरातल्या मम्मीला बरोबर शिव्या देता येत नाही. आपल्या मायला मस्त शिव्या देता येतात. आपल्या मायला मारायचं काम करत नाही. आणि घराच्या मम्मीला मारायचं काम करते. त्याच्या पाठीमागचं कारण ते फक्त कधी तिने शिव्या देते. एक गधड्यामध्ये नालायकामध्ये मेल्या जिवंतच राहायचे पण मेल्या असते. तर हा फक्त आपल्या भाषेचा जो आहे मायला अरे येणार रे काय कोंड्यासारखा फडफड कधी येणं तुम्ही या अरे येणार येणं पाय म्हणजे हे येणार येणं हे इमिग्रेशन म्हणजे अशा आपली समृद्ध कशी झाली त्या सगळे गावागावाच्या अख्ख्या महाराष्ट्रातून वादगिरी गेले त्यामुळे भाषा समृद्ध आपण केली संस्कृत मध्ये जास्तीत जास्त ते मला बोली भाषेत दिसत त्या बाबत मग कोणतेही अक्षर असं म्हणजे सर्व नाम जे असतं एका ठिकाणी त्याला जेव्हा विभक्ती प्रत्यय लागतो तेव्हा ते असतं. पण तूच पाहिजे हीच पाहिजे असं तर कसं तूच म्हणजे ज्याला आपण निश्चय बोलत होतो मी नाही ती नाही तूच असं जर ठामपणे सांगत असेल तेव्हा तू हा दीर्घ पाहिजे हीच आहे तेव्हा ही दुसरी दीर्घ पाहिजे. जेव्हा ना यायला लागतो थोडा घरी जाऊन थोडा आपली व्याकरण पुस्तक शब्द पण चाळा पण तुम्हाला एका तासामध्ये सगळे शिकवलं होतं. 25 वर्षापूर्वी मी शिकवतो अजूनही होऊ शकतो. इथं मात्र वेगळ्यापैकी होतात तसंच आणखी काय होतं आणि आता जर मी तुम्हाला शिकवला हा मुद्दा तर तुमचे जवळपास 70% सुद्धा कमी होतात. 70% त्यापेक्षा एक झालं तुम्हाला कळले की एकाच क्रिया होत असतात ते कोणते जसं जा खा घे ने पाणी पी कपडे धु आणि झाडे गा असे एकाक्षरी क्रिया एकच अक्षर आहे पण एक शब्द आहे एकाच अक्षराचा शब्द आहे. तर क्रियापदामध्ये कोणी नळ्याचा नंदा घेतला त्याची ती चूक होण्यामध्ये काय होतं तर जाणीमध्ये होतं हा खाण्यावर हे तर भेडे होतं दे तर भेडे होतं ने तर भेडे होतं पीचं पिणे होतं पा आणि भूतं तुम्ही होतं पा होतं गाणे होते नॉट सम एक क्रियावती या आता या वाक्यानुसार जेव्हा हे बदलते वाक्यानुसार जेव्हा हे क्रियापद बदलते तर जात जाऊन खात खाऊन घेत घेऊन देत घेऊन नेत नेऊन पीत पिऊन आणि धुत धुवून तिथं जात जाऊन अंगात घराचा जाऊन नाही. आता तुमच्या लक्षात आलं असं इथं जी कुठली वळ आहे कुठली मी वळ लिहिलेला नाहीये. ही जी एकाक्षरी क्रियापद आहे ना या क्रियापदात जेव्हा बदलते हे क्रियापद वाक्यात जेव्हा बदलते तेव्हा या क्रियापदामध्ये उच्चारण होते. वळ नाही वचनाचं वचन आहे ते असं नाहीये पण काही बांधव आपले असं लिहितात त्यातून लिहिलेला सराव झाला असेल म्हणून बरी या ज्या मूळ त्या क्रियापदामध्ये मूळ क्रियापद आहे त्याला व्याकरणाच्या बाहेर थांबतो. मूळ क्रियापदामध्ये ओळ नसल्यामुळे तिथे वर्तन
कुछ आलेला आहे दीर्घ रूप आहे रसून नाही. आता दुसरं मग वर येतो कुठे तर पहा त्या क्रियापदामध्ये मुळातच वर जसं आठव तू ते आठव मला ते पाठव ते तिथे साठव अशी ही क्रियापद साठव. आता म्हणून त्याच्यावर साठवून आठवून पाठवून असं म्हणजे पकडणे जोडणे तोडणे घडणे हे जी क्रियापद आहे तिथं भावनाच नाही. याला जेव्हा गुण कसं लागतं शेवटी गुण म्हणजे वरती गुण नाही व्याकरण तुमचा मी ती भाषा बोलतो. याला जेव्हा गुण लागतं ना तेव्हा बरोबर आहे कारण गुण क्रियापदामध्ये आता क्रियापद बोलता येत नसेल तर मग त्याला हे हा फरक पडतो. हे आहे याच्या पूर्वीचं एवढ्या जर दृश्य झाल्या तर आपले किती शब्द मराठी हिंदू फक्त पत्रकार बंधू आहे किती शब्द चुकत एखादा माणूस मला नाही वाटत 15च्या वर तुम्ही चुका एखादा शब्द चुकत 15 मी जास्त सांगतो त्याची मी कमी शब्द तुम्ही चुकत असा आणि वाक्य ते एखादी सांस्कृतिक बातमी त्याला पण जेव्हा तुम्ही काहीही बातमी देत होता तेव्हा तुम्ही फार काळजीपूर्वक लिहित असाल 100%. कारण ही जर चुकी त्याचं काय होते अनेकांना कसे समस्या हे सगळे मी पाहिलेलं आहे. आता या शब्दाच्या ह्या बरंच नंतर पायी हा शब्द आला हा बरोबर आहे शब्द हा शब्द का बरोबर आहे असे नसे असे नसे म्हणजे याच्या मी एकदा घेऊ शकतो. आता हे काय बरोबर आहे तुम्हाला काही जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा नळाचं मी येई मी गाई मी खाई मी पेई मी घेई स्वतःबद्दल जर बोलत असेल तर तुम्ही न वापरता म्हणजे तो येईल तो जाईल ती येईल किंवा दुसऱ्याबद्दल जर बोलत असेल न म्हणजे वेळाची मात्र कशी वेळांची मात्र कशी ह्या चुका असतात. नंतर आणखी आपल्या चुका कुठे होतात काही शब्द असे आहेत त्या चुका कुठे होतात सर ते वेलांटी बद्दल सांगा ना पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. पहिली जी वेलांटी ज्याला म्हणतात तुम्ही त्याला म्हणतात रस्व त्याला म्हणतात रस्व नाही आता माफ करा मला फार शुद्ध बोलावं लागतं मी शिकवतो. नंतर जे दुसरी वेलांटी आहे त्याला दीर्घ असं म्हणतात आणि दीर्घ हा शब्द दीर्घ आहे तो रस्व नाही ज्याला तुम्ही पहिली वेलांटी म्हणतात म्हणजे ही रस्व वेलांटी रस्व म्हणतात हे त्या चिन्ह आहे हे स्वर चिन्ह आहे आणि दीर्घ जे आहे हे त्याचं चिन्ह आहे आणि दीर्घ वेलांटीचं रस्व वेलांटीचं आणि त्याचं हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता मला सांगा मी एक शब्द लिहिला याच्यामध्ये जोड शब्द कोणता वेगळा त्याला जोड शब्द बोलतोय जोड शब्द जोडाक्षर बोलतो पहिला याच्यामध्ये जोडाक्षर काय जोडाक्षर मी जर लिहिलं तर हे जोडाक्षर आहे का मी जर लिहिलं तर जोडाक्षर आहे का नाही कारण हे म अधिक ई
बरोबर बरं मग स्वर आहे हे अक्षर स्वर आहे काही स्वर जे आहे आई ऊ ये आई ओ बाबा असं परंपरा शिकलं बरोबर आहे. पण आपण जेव्हा चौथ्या वर्गात कॉलेज तेव्हा शास्त्रोक्त शिकवली गेली अनंत शिकवली गेली त्याचे किती वाईट परिणाम होतो आणि मग ते शिकवलं गेलं नाही मला काही आता हा सर्व आहे हा हे नाहीये जसं दीर्घ उन्हाळ्यात सुरक्षित आहे रसो वेगाने सुरक्षित आहे आणि रसो उन्हाळ्यात तीन आहे तसं आहे तर या चिन्ह हे असं आहे म्हणून हे सांगता आलं बरोबर सांगून काय सांगता आलं पाहिजे. आता मग काय करावं पाहिजे जेव्हा तिथे रफा येतो तिथे रफा येतो ते शब्द बहुते म्हणजे शब्दामध्ये रफाच्या गिरांटी किंवा उकार सहसा दीर्घचा होता आपण कसं म्हणतो सहसा नाही बरोबर वाक्य पाहिजे. जर शब्दामध्ये रफा या अक्षरामध्ये त्याच्या पूर्वीच्या गिरांटी किंवा उकारामध्ये ते सहसा दीर्घचा कोणते शब्द आपण शिकतो तसं दीर्घ जी दीर्घ पूर्ण शब्द उआ दीर्घ सूर्य शब्द दीर्घ हा असं होतो हा शब्द असं होतो काही नाही त्या शब्द किती होतात हे शब्द कधी हो नाही. आणि सगळ्यात आवडता म्हणजे मूर्ख शब्दाचा मुलाला दिले हा असं लिहिण्याचा पूर्णपणा कोणी बघायचा नाही. काय नंतर भीतर हा मूळ आहे याला मुकाबले मूळ झालं हा मूळ आहे याला मुकाबलेला हा मूळ झालं म्हणजे अभिप्राय दिले तसंच याला दोन मुकार या अक्षराला दोन मुकार असतील ते कशाच्या अनेकांना ठरवून असतात त्यांना एकच मुकार देता येते आणि त्याच्यामध्ये फरक असल्यामध्ये मुकारामध्ये कोणता शब्द कसा लिहायचा आपल्याला ते अनुभव मागून असते. ज्यांना कुणाला ठरवून असेल त्यांना अतिशय आभारी त्यांना धन्यवाद. जर तुम्हाला ह्रस्व मुलं लिहायचं असेल ह्रस्व मुलं तुम्हाला लिहायचं असेल फक्त असं करायचं हा झाला ह्रस्व आणि तुम्हाला जर दीर्घ लिहायचं असेल तर इथं गुंडाळी मारायची आणि असं करायचं कॉम्प्युटरमध्ये दोन्ही मग ही वापरायची कुठं आहे त्याला हा वापरायची कुठं सामान्य शेवटी गोष्ट आहे की रसपत्वार एवढे मला आठवतं ते मी तुम्हाला सांगतो. जसं रुपया रुपया रुग्ण नंतर सारा शब्द तरुण या त्याचा तरुण अंत झाला एक विशेषण आहे त्याचा तरुण अंत झाला आपण कसं कळलं की आणि तुम्ही का असं लिहिलं त्याचा तरुण अंत झाला ही क्रिया आणि काम करून गेला ही क्रिया
आणि गुरुवर्य कोणाला म्हणायचं, मित्र कोणाला म्हणायचं, जो आपल्या मित्रांमध्ये वयस्कर असतो त्याला वर्य म्हणून, जो आपल्या गुरुमध्ये ज्या तुम्हाला मोठा वाटतो त्या गुरुला वेगवेगळी लहान पण तुम्हाला मोठ्या वाटत आहे नाही माझ्यांना म्हणून मोठ्या भूमीमध्ये त्या म्हणजे काही काही शब्द आपल्याला कॅन्टीन आहे, कॅन्टीन जे आहे त्याला आपण नाश्ता त्याला शब्द मराठी काय कॅन्टीन मध्ये आता आपण बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कोणाचा ऑफिस आहे ऑफिस बरोबर. जर त्या कॅन्टीन मध्ये गेल्यानंतर तुम्ही आल्यानंतर त्या कॅन्टीन वाल्याला पैसे आणि पैसे जर घेतलं असेल तुम्ही तर काय अधिक आला त्याला किती चुका करतात आता तुम्ही तुमचं मराठी पाहा नाही आणि शिकवण त्याच्या पहिले शिकायची विक्री म्हणून हा शब्द किती त्याच्यानंतर जेव्हा आपण नाव लिहितो तेव्हा श्री बरोबर श्री म्हणजे शिकवत आहे काय आणि स्त्री असं नियम असण्याची पोकळ करावा नाही पण मी सुद्धा पोकळ कारण समजतं मला पोकळ विचारायला समजतो कारण आपण आपण त्यावेळेस काढत आपण साधी प्रमाण मानते आपण जसं पाहिजे बरोबर 100% कोणी बरोबर जेव्हा नावाचं सब्जेक्ट आहे हे काय आहे विशिष्ट पण म्हणजे श्रीमान पण जेव्हा तुम्ही कारण श्रीमान श्री इथे तिथे मात्र संस्कार तिथे पण नावाला समज स्त्रीचा संशय पण आपल्या श्रीमान का म्हणतात हे माणसाला श्रीमान का म्हणते ही माहिती कारण श्रीमती म्हणजे जी सगळ्या सगळ्यांना तिला श्री तिला श्रीमती म्हणतात म्हणून म्हणतात असं तुम्ही माझ्या पण त्या नंतर आणखी एक तर मोठा शब्द आहे एखाद्या माणसाचा साठा त्याचा मोठा शब्द नाही अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष आणि 80 वर्षाला काय म्हणतात सहस्र चंद्र दर्शन ज्याला शोधलेले शब्द तर आता मी शब्द लिहिला
ही कोणती बरोबर हा या पद्धतीने निकष हा किती चुकीचा आहे याच्यामध्ये घट टाकण्याचे कारण लक्षात जेव्हा षष्ठी असा शब्द दिसला तुम्ही तेव्हा सहावी आणि जेव्हा षष्ठी असा शब्द दिसला तुम्ही तेव्हा ती साधावी ज्यांच्या नावाबरोबर असं केलं असतात ना शक्ती अधिक अब्ज अब्जामध्ये वर्ष नंतर पूर्ण केलेले बरोबर जेव्हा भाषण द्यायला गेलो तेव्हा तिथे जिल्हाधिकारी होतो आपण जिल्हाधिकारी असं होत असतं डबल पण नाही हे फक्त फळ आहे अपर आहे ऍडिशनल कलेक्टर मूळ कलेक्टर आहे त्याच्याशिवाय आणखी कलेक्टर आहे असं त्याचा हा त्याचा अपर आहे अपूर्ण नाही तर ते अपर प्रकल्प होते धरणाच्या वगैरे तू वर आणि पाणी हे सुद्धा लहानची गोष्ट नाही ही सुद्धा लहानची गोष्ट आहे या सुद्धा गोष्टी आपल्या हातून सुटायला नको मुलांना आज त्याच्यानंतर आणखी काय होतं त्याच्यामध्ये पाऊस म्हणताय पाऊस आणि जेव्हा काय होते किंवा पाऊस म्हणता आपण याचा अभिप्राय काय होतं पाऊस काय होतं त्यामुळे सतत लोक सांगतात की आपल्यामध्ये पाहुणे असतो ते त्यांनी काय केलं यमक मध्ये जोडलं पाहिजे ना यमक मध्ये जेव्हा तेव्हा विचार केला जात नाही आणि पूर्वी कवितेमध्ये जास्तीत जास्त काय लिहायचे नाव लिहिताना नाव असतं आई नदी असेल तर नाव असतं असं काय करायचं हे फक्त कारण कवी मोजक्या शब्दामध्ये जास्त आठवण करणार होता हे नाव म्हणजे नेम नाही ती नदीची होडी आहे असं सांगायचं असेल तर कवी असं नाव लिहायचं आणि नाव जर लिहायचं तर कोणाचं नेम आहे बा असं तर लिहायचं सोयी ओळखण्यासाठी पासून पण या अनुवादाचा अर्थ की म्हणून त्या अनुवादाला वापर देणार पुणे काढलेले आहे काही नंतर पाऊस पण पाऊस हा काय पावसाला कुठल्याही प्रत्येकाला पावसात आणि सुया संबंधित
या असं होतं हे प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येक जण चुकीचं नाही हे मी याच्यासाठी लिहून देऊन राहिलो की तुम्हाला कळावं य आणि व ही दोन अक्षर आहेत. या अक्षराला अवघड स्वर म्हणतात. हे कोणी शिक्षक बंद या दोन अक्षरांना अवघड स्वर म्हणतात कारण हे स्वराच्या ठिकाणी येतात. देऊळ आहे देऊळ आहे असं होत नाही. म्हणजे उंच्या ठिकाणी व आलेलं आहे आणि वीच्या ठिकाणी य आलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा आणखी काही चुका होता आपल्याला काही शब्द असेल ते आपण ते जसे आहेत तसेच आणि सगळ्याला लिहून दिले त्याकडे नावाच्या हे त्यांचं वय आता 101 सर 75 वर्षापासून लिखाण करतात. या त्यांचं मराठी आपल्याला मराठी गाव आणि 100 वर्ष झाले तरी कोणाच्या त्यांनी एक असं शुद्धलेखनाचं पुस्तक मला ते सरांनी त्याचा उल्लेख केला होता बघायला. हे पुस्तक आज हे पुस्तक आहे त्याच्या पाठीमागे याची
चुका दाखवासाठी मी तुला असं करतो असं नाही आहे, पण ते काळजीपूर्वक कसं आपण जातो नाही. मग यांनी काय बदल केले म्हणून वर्तमानात शिकवलं. त्यांनी काय बदल केले जे बदल झाले तेवढं सांगून जी परंपरा सोडून राहिल्या बरोबर आणि दोन समोर केलेले म्हणजे कोणत्या परंपरा ठीक आहे. ओ आ ई उ ये आई ओ आ हे बरोबर आहे. ती बरोबर म्हणजे बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे याला आपण तालावडी म्हणतो. पण हे काही स्वर नाही, हे स्वर नाही, याला आपण स्वरादी स्वराच्या आधी येतात त्याला स्वरादी. मग जे उ आहे या उच्या नंतर क्रम लागतो या अक्षराचा आणि याच्यानंतर क्रम लागतो हा हे देवाचं काय पण वर्तमान परंपरागत आपल्याला ही गेली त्याच्यामध्ये आपल्या कापड जाणार नाही. हे गायडर करते याच्याची गरज याच्याची आणि जास्त नॉलेज आहे मला असंही मला वाटतो मला त्रास पडत नंतर हे नंतर कोणत्या यांनी हा शब्द लावला आणि त्यांनी म्हटलं एक आई ओ नंतर या आणि त्याच्यामध्ये या खूप सारे तुम्ही आता आणि बारा पिढी ते ठिकाणी आता 14 पिढी होते बरोबर आहे 2009 पासून पण आता काय काय होणार खूप या तिथे लोक म्हणाले असं लोक म्हणाले बाहेरची लोक म्हणते ते वाक्य रचना बाहेरचे लोक म्हणायचे लोक असं नाही हा शब्दच नाही हा शब्द मला माहिती आहे पुन्हा याचा बाहेरची लोक म्हणते बाहेरचे लोक म्हणते अशी वाक्य रचना पहिले त्याच्यानंतर एका नावाची दोन नावाचे तर त्याला लहान गावाला आपण भू म्हणतो आणि मोठ्या गावाला आपण भू म्हणतो. याची कारण सुद्धा तुम्हाला माहिती आहे. हे शब्द फारसी आणि जमिनीची सुरुवात जेवढे काही शब्द आहे ते सगळे म्हणजे प्रधानमंत्री सुद्धा चुकीचे आहे आपण पाहिलं. पण ते नाव म्हणजे प्राधान्य होत नाही पण प्राधान्य काय त्यामुळे प्राधान्य त्यामुळे
हा सगळ्यात एका शब्दामध्ये तो म्हणजे हा नाही आपण याला असे खूप नाव सगळ्यात हे नाव असं तुम्ही जर या नावाचा कोणी शब्द बोलून पाहिजे तर तुम्हाला हे बाहेर काय एवढा पैसा पण एखादा किंवा नंतर एखाद्या बदल झाला तो कोणता बदल असतो अमूल हा शब्द आहे अमूलाग्र म्हणजे काहीही बदल नाही आणि म्हणजे तो अधिक अग्र म्हणजे सगळा बदल झालेला म्हणून आमूलाग्र हा शब्द असा पाहिजे तुम्हाला शंका त्याच्यात एक नियम आहे कठीण केला कारण जे कठीण नियम बनवले ते फक्त पुण्यात बसून बनवले आणि कुणी बनवले तर त्याकडे खूप मनाने त्या आपल्याकडे तर त्यामुळे सांगितलं की हे शब्द संस्कृतने बोलवता यावे म्हणून एक त्याच्यामध्ये भूमिका की तत्सम आणि कर्मणी आता फरक केला कर्मणी आता नाही काही आता मी बोलताय मी बोल भाषा बोलतो मी बोल भाषा बोलतो आणि आता याकडे लोकांनी तत्सम बोलतात त्यांनी त्या पुस्तकात असं लिहिलं जे शब्द संस्कृतमधून आलेले आहे त्या शब्दाला तत्सम म्हणाले मग आता संस्कृत पण निघालं गेलं आपल्याला सदावाचे शब्द निघाले झाले म्हणून आपल्या खेळाच्या माणसाला बोलणी हा थोडा चला आणि तो शब्द तत्सम म्हणजे जे शब्द संस्कृतमधून आले आणि कर्म म्हणजे ते शब्द मराठीतून तो पीवर मराठी शब्द बोलतात हा सगळा भोग झाल्यानंतर आपल्याला मराठी भाषा कठीण वाटत नाही पण ही भाषा कठीण आहे आपली बोल करणे याने भाषाच्या नंतर टप्प्याटप्प्याला भाषा बदलली म्हणून तिला आपल्याला असे खूप सारे शब्द आहेत नंतर याच्यामध्ये किती शब्द चुकीचे येतात काही मधली असा लिहितात पण कुणी मागत असायचं त्याच्यामुळे
कसं नाही केले त्यांचं म्हणणं असं आहे की शब्दाच्या शेवटी शब्दातलं अंत्याक्षरे अकारातलं पंचाक्षरे दीर्घ होते म्हणून जास्त जास्त एकही म्हणजे शब्दामध्ये बरोबर आहे ते बरोबर आहे ते का बरोबर आहे अंतर्गत एकदा अंतर्गत नंतर अनुभव काय होतं की वेदांत आमचं जे क्षेत्र आहे क्षेत्रामध्ये वृत्तपत्रामध्ये प्रामुख्याने येते प्रत्येक बातमीमध्ये जवळपास सगळेजण लिहितात. मी लिहित नाही. संपन्न हा शब्द बातमीमध्ये लिहितात. संपन्न मी लिहित नाही. मी संपन्न या शब्दाचा अर्थ काय होतो? तो फक्त वैयक्तिकपणे व्यक्तीला दाखवतो. तर तुम्ही ते सगळ्यांना सांगा. असं खूप हे बाकीच्या भागांनी काढून आणलेले आहे. नंतर प्रसिद्ध शब्द जो आहे प्रसिद्ध शब्द आहे ह्या शालेय हा असा पण मी म्हणते
म्हणजे आपल्याला नंतर आगन हा म्हणजे स्त्रीचा हे आहे मूळ क्रियापद आधीपासून तिथे समजले ती उत्तर लोक काय म्हणतात हा दारी असं आता तुम्ही दारी या शब्द आणि मी काम करणार तुम्हाला शब्द बोलून लेखक मराठी आपल्याकडे हा दाढी म्हणजे दाढा म्हणजे स्त्री आणि आमच्या नियमामध्ये असं नाही आणि सुद्धा कविता करून वतीने सारखी मुळे हे एक मत जेवढे हा म्हणजे ती व्यक्ती हा शब्द असा केला पाहिजे हे प्रमाणे माझ्या हे वेगवेगळे शब्द नाही माझ्यासाठी हे हे शब्द शब्द पडतात कोणते शब्द लॉजिक याचं इंग्रजीमध्ये कसं तुम्ही काय करता या अशा साऱ्या गोष्टी असतात तरी तुम्हाला वर्गाला नीट समजून शकते मात्र समजणे जर व्यवस्थित वर्गाला समजून घेतली असती तुमच्या आम्ही खूप कमी पण तुमचा काही केवळ असं वाटलं मला म्हणून तुमचं असेल त्याचे काय काय प्रकार आपण शब्द घेतला हे समजून घेतलं नाही की मग आपल्या आणि या शब्द शिकत आहे असं चुकून म्हणून होता मराठी शिकायला अजिबात शिकायला मी काही फक्त एवढं आहे माझं जे काही ते मी चांगल्या मला
काही शब्द अपवाद आहे मराठीमध्ये त्यासाठी आणि तो मराठी झाले म्हणून मी शिकताना सगळं सांगितलं आणि कदापि यद्यपि अद्यापि नाही एका तुम्हाला केवळ कधी कशी चढते काय काय मी काय हे शब्द आणि कदाचित ही शब्दच नाहीये कदा अधिक अपी असा शब्द आहे अपी मध्ये सुद्धा कदापि शब्द बरोबर तर आपण कदापि त्याच्यातच काही नाही त्याच्यावर बोर्ड करून बसलं पुन्हा उशीर होईल कारण जे काही काय प्रोग्रेस झालं असतं ते आणि पुन्हा संधी मिळाली आणि तुम्ही एकदा त्या घटनेची काळजी घ्यायची अशी माझी विनंती केली.